भरपूर जणांना हा प्रश्न असतो की घरासाठी सोलर सिस्टीम बसवली पाहिजे की नाही, ती परवडते की नाही. तर एक सामान्य घराचं उदाहरण घेऊ, जिथे आपल्याला साधारण एक 3,000 ते 3,500 रुपये लाईट बिल येतं. तर अशा घरांना एक साधारण 3 किलोवॅटची सोलर सिस्टीम लागते. 3 किलोवॅटची टाटा पॉवर सोलरची जर सोलर सिस्टीम घेतली तर साधारण 2,15,000 रुपयांपर्यंत याची किंमत जाते. तर 3 किलोवॅट पासून 350 युनिट तयार होतात. एक युनिट आपण 10 रुपयाचं जर कन्सिडर केलं तर साधारण 3,500 रुपये एवढं लाईट बिल वाचेल. म्हणजे वर्षाच्या ज्या लाईट बिलाची जी बचत होती तर ती 42,000 रुपयांची होते. याच्यातून शासनाची जी सबसिडी येते पीएम सूर्यघर योजनेची, तर ती 78,000 रुपये. 2,15,000 रुपये मधून 78,000 रुपये जर वजा केले तर आपल्याला मूळ किंमत जी जाते सोलर सिस्टीमची ती जाते 1,37,000 रुपये. म्हणजे रिटर्न्स वाईज जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला एका वर्षामध्ये एक लगभग 30% रिटर्न्स या सोलर सिस्टीम पासून मिळतात. पण मग इन्व्हेस्टमेंट एवढी करायची का बरं? 2,15,000 रुपये आणायचे कुठून?